रोटेरियन डॉक्टर कैलासजी करांडे सर यांना मी विनंती करते त्यांनी लॉजिस्टिक सादर करावं. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर महेश कोटबाजी सर, आपले पास्ट RI डायरेक्टर. द गेस्ट ऑफ ऑनर फॉर द टुडेज प्रोग्राम रोटेरियन प्रवीण स्वामी, DG डॉक्टर सुरेश साबू सर, DG सुधीर लातोरे सर, DLF डॉक्टर ओम प्रकाश मोती पावळे सर, Nitesh Shah, and on the dais forum leader, President and Secretary of Rotary Club Pandharpur, all our past district governors, COG members, dear Rotarians and participants. आपल्या सर्वांचं सिंहगड इन्स्टिट्यूटच्या वतीनं या शैक्षणिक संकुलामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या कार्यक्रमाचा कन्व्हेनर आणि या शिक्षण संकुलाचा प्रमुख म्हणून आपल्या सर्वांचं या संकुलामध्ये स्वागत आहे. सिंहगड ही संस्था आहे मित्रांनो, 1993 साली एका सामान्य शिक्षकाने प्राध्यापक M.N. नवरे सरांनी ही शिक्षण संस्था पुण्यामध्ये सुरू केली. आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 12 कॅम्पसेस मधून 89 वेगवेगळ्या शाखा आहेत, ज्याच्यामध्ये मेडिकल आहे, डेंटल आहे, अभियांत्रिकी आहे, फार्मसी आहे, लॉ आहे, हॉटेल मॅनेजमेंट आहे, एज्युकेशन आहे, अशा 89 शाखा आहेत, ज्याच्यामधून 1 लाखाच्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 10,000च्या वर प्राध्यापक या संस्थेमध्ये काम करतात. हे जे संकुल आहे पंढरपूरमध्ये, यामध्ये सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, ज्याचा मी प्राचार्य म्हणून गेले 14 वर्षे काम करतोय. एक सिंहगड पब्लिक स्कूल आहे, 4,200 विद्यार्थी या कॅम्पसमध्ये शिकतायत. 150 स्टाफ क्वार्टर्स आहेत, 150 कुटुंब राहत आहेत, 1,000 विद्यार्थी हॉस्टेलला राहत आहेत. असे एक शैक्षणिक संकुल आहे. याचबरोबर रोटरी क्लब पंढरपूर, आताच आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, 1937चा क्लब 88 वर्ष जुना क्लब आहे. आणि या क्लबला ही आम्हाला जी संधी दिलेली आहे DTLS होस्ट करण्यासाठी, त्यासाठी मी खरंच सुधीरजींचे मनापासून आभार मानतो. पण आनंदाची बात ही आहे की आमच्या रोटरी क्लबमध्ये ज्यावेळी आम्ही सिनियर रोटरीशी ज्यावेळी चर्चा करतो, बऱ्याच वेळेला आमच्या क्लबमध्ये एक आमच्या सगळ्यांचं स्वप्न होतं की कधीतरी आपल्याला महेश कोटबाजी सरांना बोलवायचं, मग ते इन्स्टॉलेशन असेल किंवा कुठल्या तरी कार्यक्रमाला. त्यामुळे आजपर्यंत शक्य झालं नाही. पण आपल्या सगळ्यांना सांगण्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे, महेश कोटबाजी सर मूळचे पंढरपूरचे आहेत, त्यामुळे पंढरपूरचे आहेत, त्यामुळे DTLS होस्ट करायची संधी पंढरपूरला दिली आणि महेश कोटबाजी सर चीफ गेस्ट म्हणून आज इथे उपस्थित आहेत. हा आमच्या क्लबसाठी एक दुग्ध शर्करा योग आहे, असंच आम्हाला म्हणावंसं वाटतं. सर, आपलं मनापासून स्वागत करतो आमच्या शिक्षण संकुलामध्ये. ॲज अ कन्व्हेनर म्हणून मला जी जबाबदारी आहे, मला लॉजिस्टिक्स विषयी बोलायचं आहे. आता आपला जो प्रोग्राम चालू आहे मेन हॉलमध्ये, या हॉलच्या समोरच्याच बाजूला रूम नंबर 112 आणि 13 मध्ये आपला हाय टी या इनॉग्रेशन प्रोग्राम नंतर आहे. त्याचबरोबर त्यानंतर टी ब्रेक नंतर जे सगळे ब्रेकआउट सेशन्स होणार आहेत, ते सगळे ब्रेकआउट सेशन्स फर्स्ट फ्लोअरला वेगवेगळ्या रूम मध्ये अरेंज केलेले आहेत. संध्याकाळचं जे डिनर आहे ब्रेकआउट सेशन नंतरचं, ते ब्रेकआउट सेशन नंतरचं जे डिनर आहे ते या कॅम्पस पासून पंढरपूरला जो रोड जातो त्या रस्त्यावरतीच शहाई गार्डन नावाचं एक लॉन आहे, तिथं आपण संध्याकाळचं फेलोशिप आणि डिनर आयोजित केलेलं आहे. आपल्या सर्वांना एक विनंती आहे की जे आज हॉस्टेल्स मध्ये राहत आहेत, कॅम्पस मध्ये राहत आहेत, त्यांच्यासाठी की संध्याकाळी 7 वाजता कॅम्पस मधून 3 ते 4 बसेस बरोबर 7 वाजता तयार असतील गेटवरती. तुम्ही तुमच्या कुठल्याही 4 व्हीलर घेऊन तिकडे जायची काही गरज नाही, कारण पार्किंगचा इश्यू आहे. त्यामुळे तुम्ही बस मधून आपण सगळेजण तिथे जाऊ शकतो आणि फेलोशिप डिनर नंतर परत बस मधून आपण परत येणार आहोत. त्यामुळे बसेस अरेंज केलेल्या आहेत. ते उद्या सकाळी, आज जसं तुम्ही दुपारी 12 ते 1 मध्ये आमच्या कॉलेजच्या मेसमध्ये दुपारचं जेवण घेतलं, त्याच कॉलेजच्या मेसमध्ये उद्या सकाळी ब्रेकफास्ट आहे. पण त्या ब्रेकफास्टच्या अगोदर सकाळी 6 ते 7 वाजता आमच्या कॉलेज कॅम्पसच्या लॉनवरती योगा सेशन अरेंज केलेलं आहे. आमच्या पंढरपूरचे एक गुरु शिक्षक आहेत जे
आपल्याला मार्गदर्शन करायला येणार आहेत आणि त्या 6 ते 7च्या दरम्यानच मॉर्निंग टी सुद्धा तुम्हाला त्या लॉनवरती अवेलेबल असेल. त्यानंतर ब्रेकफास्ट 7:30 ते 8:30 आपल्या मेसमध्ये असेल. ब्रेकफास्ट झाल्यानंतर पहिलं सेशन जे आहे ते 9 वाजता या हॉलमध्ये सुरू होईल आणि या हॉलमध्ये जे पहिलं सेशन होईल त्यानंतर टी ब्रेक आहे या समोरच्या रूममध्ये एक रूममध्ये 112 113 मध्ये असेल. त्यानंतर ब्रेकआउट सेशन परत आपले फर्स्ट फ्लोअरला असतील याच बिल्डिंगमध्ये मेन बिल्डिंगमध्ये आणि त्यानंतर कन्क्लुडिंग किंवा व्हॅलिडेटरी जो प्रोग्राम आहे तो परत या हॉलमध्ये दुपारी 1 ते 2 पर्यंत होईल आणि 2 नंतर परत लंच आहे. 2 ते 3 लंच आहेत परत कॉलेजच्या मेसमध्ये आहे. त्यामुळे असे ही सगळे अरेंजमेंट आहेत या बिल्डिंगमध्ये. या दिशेला जेंट्स टॉयलेट आहेत, अपोजिट साईडला लेडीज टॉयलेट्स आहेत. हे सगळं तुम्ही माहिती करून घ्या. नक्कीच हे शैक्षणिक संकुल आहे. आम्ही आमच्या परीनं आमच्या रोटरी क्लब पंढरपूरच्या परीनं जितकं जास्त चांगलं करता येईल तेवढा जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुमच्या सगळ्यांची राहण्याची सोय आम्ही हॉस्टेलमध्ये केलेली आहे. त्या राहण्याच्या सोयीमध्ये थोड्याफार इकडे तिकडे काही गोष्टी झाल्या असतील तर तुम्ही त्या समजून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही स्वतःला ऍडजस्ट करून घ्या. जर एखादी रूम तुम्हाला हवी असेल वेगळी किंवा तुमचा पार्टनर तुमचा मित्र दुसऱ्या रूम मध्ये असेल तर त्या अकॉर्डिंग यू कॅन ऍडजस्ट विथ दॅट. तर या सगळ्या पद्धतीनं आहे. ज्या मेसमध्ये तुम्ही दुपारी जेवण घेतलं त्याच मेसमध्ये 3rd फ्लोअरला आमच्या कॉलेजचा आमच्या या कॅम्पसचा मल्टी जिम आहे. जिम्नॅशियम खूप चांगला आहे. ज्यांना आवड असेल त्यांनी सकाळी जिम्नॅशियम मध्ये पण तुम्ही जाऊ शकता. त्याच बिल्डिंग मध्ये 2nd फ्लोअरला इनडोअर गेम्स आहेत. इनडोअर गेमचाही तुम्ही फायदा घेऊ शकता. तर असं हे लॉजिस्टिक सगळं आहे. आम्ही नक्कीच प्रयत्न करतो की जितकं चांगलं देता येईल. पण मला खरंच कौतुक करायचं आहे माझ्या कर्मचाऱ्यांचं, माझ्या स्टाफचं, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं. कारण हा जरी रोटीचा प्रोग्राम असला तरी माझे सहकारी आणि माझे जे खरंच कर्मचारी आहेत, शिपाई स्वीपर आहेत, काही सुपरवायझर्स माझ्याकडे काम करतात, काही प्राध्यापक 1-2 काम करतात. त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करायचं वाटतं. ते गेले 3-4 दिवस या सगळ्यासाठी झटतायत. त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद.